नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन हा साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत. तर सर्वप्रथम जमलेल्या सर्व महिला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा झाला. आजच्या या महिला दिनी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया, शेकडो वर्षांपासून पीडित अज्ञान, स्त्री पुरुष असमानता, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी समस्यांचे निराकरण करून स्त्रियांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचा व पुरुषांच्या बरोबरीने समानतेची वागणूक देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया. जय जिजाऊ, जय सावित्री. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता वेळ आहे ती मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी वांसा मॅडम यांना इथे आमंत्रित करते. Good evening to one and all. A very happy Women's Day to each and every woman present here. Today it is an absolute pleasure and honor to introduce our distinguished guest, Dr. Professor Nayan Bharti Rajmani ma'am. On this International Women's Day, we are privileged to have a woman with many accomplishments and influence in our midst. Dr. Professor Nayan Bharti Rajmani ma'am. She is also known as Sahitya Nayan Latur. She has done her education in MA, BS, MPhil, DSM and PhD in Hindi literature. She has active participation in literary, social, educational movement since 20 years. She has authored more than 400 literary stories, fine articles, poems, sketches, interviews in Marathi and Hindi on YouTube. She has also been awarded more than 25 state level awards. So, as we celebrate the achievement of women today, we are delighted to have our guest, Dr. Rajmani ma'am. So, without any further delay, let us welcome her with a warmth and appreciation. अध्यक्ष माननीय श्री कामतकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर नयन राजमाने मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर मी आमच्या वांसा मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कामतकर सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी चेतना अनिल जैन मॅडम यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी ते आमंत्रित करतात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथीगण, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि येथील सर्व कर्मचारी वर्ग यांच्या संपर्कात मी बरेच वर्ष आहे, कारण इथे भाऊजी काम करतात माझे. आणि मी दरवर्षी साधारण मी आतापर्यंत 5-6 वेळा इथलं जागतिक महिला दिन अटेंड केलेला. दरवर्षी एक असं व्यक्तिमत्व त्यांनी इथे आणलेलं आहे की त्या माध्यमातून
आम्ही दरवेळेस काही ना काही उत्स्फूर्त प्रेरणाच घेऊन इथून गेलेले आहेत. जसं आपण रामतीर्थकर मॅडम यांना बोलवलं होतं, असे वेगवेगळे कार्यक्रमही इथे अटेंड केलेले आहेत. सर्वांना पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी महिलांना हे सांगू इच्छिते इथे की आपल्या समोर तर एक सत्कारमूर्ती म्हणून प्राध्यापक मॅडम बसलेल्याच आहात, पण आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य आहे, काही ना काही गुण आहे. फक्त तो आपल्या ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखता जर आपल्याला हुडकून काढता आला, स्वतःला ओळखता आलं आणि वाटलं मला की मी ह्यात खूप काही करू शकते आणि ती ठिणगी तुमची एक जर पेटून उठली तर नक्की तुम्हीही अशाच एक सक्सेसफुल वुमन होऊ शकता. फक्त स्वतःकडे पहा. कारण आतापर्यंत आपण हेच करतोय, माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी सासू सासरे, घर. आपलं विश्वच एवढं आहे. पण या विश्वाच्या पलीकडेही आपलं काहीतरी विश्व असू शकतं. हे आपल्याला प्रत्येक स्त्रीने, आज आपण अभ्यास केला तर लक्ष्मीबाई, जिजाऊ, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्याकडून आपण तेच बघत आलो. प्रत्येकामध्ये आई आहे, रणरागिणी आहे, प्रत्येकामध्ये खवय्ई आहे. म्हणूनच आज एवढे आपण मोठे कुक शेफ बघतोय. आज प्रत्येकामध्ये लढणारी स्त्री आहे, म्हणून आज प्रत्येक आपण कायदेक्षेत्रात बायकांना बघतो. आज इन्स्पेक्टर, PSI वगैरे अशा मोठ्या मोठ्या पोस्टला आपण बघतोय लेडीज गेलेल्या आहेत. मग मी कुठे आहे? आणि मी जर स्वतःला अभ्यासलं, मी जर माझ्याविषयी स्वतःविषयी थोडासा वेळ काढून विचार केला तर मला वाटतं मी नक्की 100% काही ना काही यात मी पण एक आहे. फक्त तो विचार करायचा आहे, तो वेळ स्वतःला द्यायचा आहे. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने तो तुम्ही वेळ नक्की द्याल स्वतःला, असं मी विचार करेन की तुम्ही आता इथून गेल्यानंतर असा विचार कराल आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि काहीतरी एक स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. शोधा तर नक्की सापडेल. शोधलंच नाही तर सापडेल का? आपण हरवलेली वस्तू जर एखादी हुडकायलो तर आपण किती जीवाचा आटापिटा करून हुडकतो. मग आपण आता स्वतःलाच हरवून बसतोय. कुठे हरवलंय, काय हरवलंय, याला थोडा तरी तुम्हाला शोधावं लागेल की नाही. आणि ती संधी तुम्हाला आज मान सन्मान गौरव वाढवण्यासाठी एवढा सुंदर जागतिक महिला दिन तुमच्यासाठी साजरा केला जातोय. तर त्या दिनाच्या निमित्ताने तुम्ही आयुष्यात स्वतःला तो संधी द्या, ती सुरुवात करा असं मी म्हणेन. मी स्वतः भारतीय जनसंघटने अंतर्गत काम करते. मी स्वतः ट्रेनर आहे. आज महिलांनी स्वतःमधील वेगळेपणा शोधले पाहिजे. यानंतर मी गंगा देशमाने मॅडम यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या, आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या, महाराष्ट्राचाच नाही देशाचाच नाही तर तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या राष्ट्रमाता, राजमाता, जिजामाता, तसेच रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, ज्यामुळे आज मी इथे उभी आहे आणि आपण सर्व सक्षम आहात, अशा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरत लढणाऱ्या, परिश्रम करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व याने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा, लेकीच्या कोंबड्या बोलाला शुभेच्छा, पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन. दरवर्षी आपण 8 मार्च जागतिक महिला दिन हा 8 मार्च
जर काही पान पलटले तर आपल्याला असे दिसून येते की प्रत्येक गोष्टीसाठी स्त्रियांना संघर्ष हा करावाच लागलेला आहे. विदाउट संघर्ष स्त्रियांना काहीही मिळालेलं नाही. तसेच याचप्रमाणे आपल्याच देशामध्ये नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा न्यूयॉर्क या ठिकाणी महिला कामगार सुमारे 15,000 महिला कामगार जेव्हा ते तिथे काम करत होते त्या टाइम मध्ये किंवा त्यावेळेस महिलांना काम हे जास्त करावे लागायचे किंवा त्यांचे कामाचे तास हे जास्त असायचे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना जे मिळणारं वेतन होतं ते खूप कमी असायचं. मग याची जाणीव जेव्हा महिलांना झाली त्यावेळेस त्यांनी 8 मार्च 1908 रोजी सर्वात सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला, त्यांनी लढा दिला. मग या संघर्षामध्ये त्यांच्या मागण्या काय होत्या की कामाचे तास कमी करावे, वेतनामध्ये वाढ करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा अधिकार देण्यात यावा. मला इथे सांगण्यामध्ये मी खूप अभिमानाने एक गोष्ट सांगते आपल्या संविधानाबद्दल की आपल्या संविधानामध्ये महिलांना मतदानासाठी संघर्ष करण्याची वेळ आली नाही. सर्वांना मतदानाचे समान अधिकार आहेत. पण न्यूयॉर्कमध्ये तसं नव्हतं. त्यांना मतदानासाठी सुद्धा लढा द्यावा लागला किंवा मतदानाच्या अधिकारासाठी सुद्धा त्यांना लढा द्यावा लागला. 1908 नंतर 1910 रोजी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये सुरुवातीला एक ठराव मांडण्यामध्ये आला की जागतिक महिला दिन किंवा जगामध्ये म्हणजे वर्षातून एक वेळेस तरी एक दिवस हा जागतिक महिला दिनासाठी देण्यात यावा आणि हा ठराव मंजूरही झाला. पण त्यानंतर ही ऑफिशियली ज्या डेट पासून किंवा जेव्हा ऑफिशियली हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला तो म्हणजे 1975. 1975 या साली युनोने असे घोषित केले की 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्या दिवसापासून ते आज तागायतपर्यंत आपण 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. तर यामागचं कारण काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक महिला दिन हा साजरा करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे महिला सक्षमीकरण आणि स्त्रियांना सन्मान, न्याय, आदर हा मिळावा यासाठी हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. मग महिला सक्षमीकरण, जेव्हा आपण महिला सक्षमीकरणाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मला असे सांगावेसे वाटते की बोलणे किंवा वाचणे किंवा लिहिणे इथपर्यंतच ही गोष्ट मर्यादित असू नये. तर महिला सक्षमीकरणाची सुरुवात ही प्रत्येकाच्या घरामधून व्हायला हवी. प्रत्येकाच्या घरातून त्याची सुरुवात व्हायला हवी. प्रत्येकाचं एकच ध्येय असायला पाहिजे की माझ्या घरातली महिला आहे ती सक्षम झालीच पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिलीच पाहिजे. जर आपण असा विचार करू तर आपलं घर, आपलं कुटुंब यामध्ये महिला सक्षम होतील आणि जर आपलं कुटुंब सक्षम झालं तर डेफिनेटली आपला भारत देश सक्षम होण्यासाठी वेळ लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा उद्देश ज्याचा हे 8 मार्च हा आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. आणखी एक महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा हेतू तो म्हणजे स्त्री पुरुष समानता हे आहे. पण जर आपण आजच्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सुद्धा दिसून येतं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. तरी सुद्धा आजही अनेक अशा म्हणजे इथं खेळताना मला असं सांगू वाटतं की बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे की स्त्रीगुणाची असू द्या किंवा हुंडाबळी असू द्या किंवा अनेक काही गोष्टी असू द्यात किंवा स्त्रियांच्या जन्मावर व्यक्त केलेला तिरस्कार आहे. या गोष्टींना स्त्रियांना सामोरे जावं लागतं जे की कुठेतरी बदललं पाहिजे. शेवटी जास्त वेळ मी घेत नाही. शेवटी मला शेवटी जाता वेळेस मला असं वाटेल की तुझ्या प्रयत्नांना
व्यक्तीचा पुन्हा होऊ दे जातं. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. तसेच माझे सासरे महेंद्र देशपांडे यांनी मला इथे बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळे मी त्यांचे व सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आमचे सहकारी श्री एपे सर यांना येथे आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय राजमाने मॅडम, आदरणीय कामतकर सर, सन्माननीय महिला आणि माझ्या सहकारी मित्रांनो, महिला या समजदार, सहनशील, शिक्षित, सद्भाव की छलांग मारत आहे. अजूनही त्यांची बरेचसे गुण आहेत, पण त्या गुणापैकी मी एकेका गुणांचं, या 4 गुणांचं मी वर्णन करत आहे. सक्षम कसे आहे? हर दिन होना चाहिए नारी के नाम, हर दिन होना चाहिए नारी के नाम, क्योंकि बिना रुके करती है वो हर काम. आता समझदार कसे आहे? महिलाएं पुरुषों से ज्यादा समझदार होती है. महिलाएं पुरुषों से ज्यादा समझदार होती है, क्योंकि वो जानती जितनी है उससे ज्यादा समझती. आता सहनशीलता त्यांनी किती सहनशीलता हे करतात. सपनों की छलांग आपण पाहिलीच असेल. त्याच्यामध्ये ती मुलगी जशी बोलते तसंच त्याचं वर्णन थोडंसं केलं आहे. कैसे कहे कि यहाँ मैदे की रोटी खानी पड़ती है, कैसे कहे कि यहाँ मैदे की रोटी खानी पड़ती है, कैसे कहे कि यहाँ बैंक मैनेजर की डांट सुननी पड़ती है. आपल्या बँकेतील अधिकाऱ्यांसाठी बोलतोय महिला. कैसे कहे कि यहाँ अकेले रहना पड़ता है, कैसे कहें कि यहाँ अकेले रहना पड़ते हैं. लेकिन जब माँ उनसे कहती है, बेटी कैसा लगता है महाराष्ट्र ग्रामीण बैंक में, बेटी कैसा लगता है महाराष्ट्र ग्रामीण बैंक में, तब हमारी बेटियां कहती है एकदम झकास, एकदम झकास. जब आप एक आदमी को शिक्षित करते हैं, जब आप एक आदमी को शिक्षित करते हैं, तब सिर्फ एक आदमी ही शिक्षित होता है. लेकिन जब आप एक औरत को शिक्षित करते हैं, तब वो एक पीढ़ी शिक्षित करती है. नारी ही है शक्ति नर की, नारी ही है शक्ति नर की, नारी ही है शोभा घर की. जो इसे उचित सम्मान मिले, जो इसे उचित सम्मान मिले, घर में खुशियों के फूल खिले. आदरणीय कामतकर सरांनी जो स्त्रियांचा उचित सन्मान केला, तो एक यापुढे सर्व बँकासाठी आदर्श राहील. मोठ्या व्यक्ती हे काम वेगळेपणाने करत नाही, परंतु तेच काम वेगळेपणाने करतात. महिलांविषयी थोर व्यक्तींनी मांडलेले 1-2 विचार मांडत आहे. नारी समाज और परिवार की केंद्र बिंदु है, नारी समाज और परिवार की केंद्र बिंदु है. स्वामी विवेकानंद. महिलाएं समाज की सच्ची शिल्पकार होती है. मैं किसी भी समाज की प्रगति उस समाज में महिलाओं द्वारा हासिल की गई प्रगति से मापता हूँ. भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर. पुरुष अपना भाग्य स्वयं नियंत्रित नहीं करते, उनके जीवन में मौजूद महिलाएं उनके गुणों से उनके लिए अच्छे भाग्य का निर्माण करती है. कार्ल मार्क्स. कोई भी देश सफलता के शिखर पर तब तक नहीं पहुंच सकता जब तक उस देश की महिलाएं कंधे से कंधा मिलकर न चले. मोहम्मद अली जिन्ना. यदि आप कुछ कहना चाहते हैं तो आदमी से पूछे. यदि आप कुछ कहना चाहते हैं तो आदमी से पूछे. यदि आप कुछ करना चाहते हैं तो महिलाएं से पूछे. मार्गारेट थैचर. बहू और बेटियां नमक की तरह होती है जनाब, बहू और बेटियां नमक की तरह होती है जनाब. जिस तरह नमक के बिना सब्जी अधूरी है,
जिस तरह नमक के बिना सब्जी अधूरी है, इसी तरह इनके बगैर घर की रौनक अधूरी है। थैंक यू। धन्यवाद सर। यानंतर मी आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर नयन राजमाने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कामतकरजी, इथं ज्यांनी मला निमंत्रित केलं ते बंडगर सर, आता ज्यांनी खूप सुंदर असं इथं मनोगत व्यक्त केलं असं युपे सर, मला संपर्क करत असणाऱ्या आपल्या बँकेतील महिला ज्यांनी मला त्यावेळेस फोनवरती नावच नाही सांगितलं, त्याच्यामुळे मला त्यांचा परिचय नाहीये, पण आणि आपण सगळे बंधू आणि भगिनी, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा उत्सव म्हणून साजरा करत असताना खूप दुःख होत आहे। 365 दिवसांपैकी एक दिवस उत्सव म्हणून साजरा करायचा आणि मग 364 दिवस आपण आपल्या मनाप्रमाणे वागायला रिकामे होतो, बरोबर ना? कारण हे का येतं बोलण्यातून? जेव्हा आम्ही नारी प्रबोधन मंच जी या लातूर मध्ये गेली 40 वर्ष सातत्याने काम करणारी सामाजिक संस्था, त्याच्या अंतर्गत मी जवळपास 20 वर्ष सातत्याने सक्रियपणे फील्डवर जाऊन काम करते आणि लातूर जिल्ह्यातील 15 म्हणजे औसा तालुका जो आहे त्यातली 15 गावं, अमरावतीकडील 80 गावं, अशा पद्धतीनं या संस्थेचं काम चालतं। इथं समुपदेशन केंद्र आहे, पाहणाघर होतं, ट्रेनिंग सेंटर आहे आणि जेव्हा खेड्यातली ती भगिनी स्वतःचं जीवन संघर्ष करत असताना स्वतःचा विकास आणि आपल्या मुलांचा विकास करू इच्छिते, तेव्हा या महिला दिनाला काय अर्थ होतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एकीकडे जन्मालाच येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात, एकीकडे देवी म्हणून मखरात बसवलं जातं, पूजा केली जाते। नक्की कोणतं रूप त्यांचं बरोबर म्हणायचं? आता मला अगोदर माफ करा, इथं बसणारे जे बंधू आहेत त्यांना मला ब्लेम करायचं नाहीये। जे परंपरेने आपल्याकडे आलेला आहे, जो आपल्या समाजाचा एक भाग आहे, त्यांच्या किंवा आपल्या जगण्यामध्ये आपण हे रोज अनुभवतो आहे। पण एकीकडे तुम्ही देवी म्हणून मखरात बसवता, पूजा अर्चा करता आणि एकीकडे साध्या साध्या इच्छांना सुद्धा तिला तडपावं लागतं। आणि केवळ ग्रामीण भागात हे चाललंय असं नाही, तर शहरात सुद्धा ती स्थिती आहे। ती स्त्री कितीही शिकलेली असू द्या किंवा ती कितीही अशिक्षित असू द्या, सगळीकडचं वातावरण तेच आहे, कारण स्त्रीला समाजाने परंपरेने अनेक वर्षापासून दुय्यमत्व दिलेलं आहे। आता या दुय्यमत्वामधून बाहेर काढण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी काम केली। अगदी आपण गौतम बुद्धांपासूनचा जरी इतिहास पाहिला तरी गौतम बुद्धांच्या संगिणीमध्ये संगिणी म्हणून काम करायला त्यांनी स्त्रीला परवानगी दिली। बघा, जसा मुलगा जन्माला येतो तशीच मुलगी सुद्धा जन्माला येते। जसा मुलाला जन्मता सर्व अधिकार असतात, तसेच मुलीला सुद्धा जन्मता सर्व अधिकार असतात।
महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना आग्रहाने वचन साहित्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केलं की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले पाहिजेत। अभिव्यक्ती ही अशी तडप असते की मला काहीतरी सांगायचे आणि ते कोणीतरी ऐकलं पाहिजे। आता आपण पाहिलं आपले 2-3 सदस्य इथं बोलत होते, त्यांची जी उर्मी होती, प्रचंड शक्ती असते त्याच्यामध्ये, प्रचंड सकारात्मकता असते, प्रचंड ऊर्जा असते आणि ही जर कोणी दाबून ठेवत असेल, समजा कामतकर सरांनी सांगितलं असतं की नाही नाही आता कार्यक्रमाला वेळ झालाय, तुम्ही दोघं ठिकाणी काही बोलू नका, इथे आलेले गेस्ट बोलतील, झालं संपलं, किती दुखावले गेले असते। कारण व्यक्त होणं ही माणसाची गरज आहे, माणसाला व्यक्त व्हायला खूप आवडतं, त्याच्या व्यक्त होण्याने त्याच्या अनेक आजारांचा निचरा होतो आणि जेव्हा स्त्रीला बोलूच दिलं नाही जात या समाजामध्ये, तेव्हा तिच्या शरीराने अनेक आजार ग्रहण केलेले असतात। 12व्या शतकात जेव्हा बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये वचन साहित्य लिहायला त्यांना प्रोत्साहित केलं, अनेक शरणी तिथे उपस्थित होत्या, त्यांनी स्वतःचं काम करत करत वचन साहित्याची निर्मिती केली, ज्याची भीती इंग्रजांना वाटली आणि म्हणूनच नालंदा विद्यापीठासारखं विद्यापीठ ढणढणाट करून पेटवून दिलं गेलं। एखादं विद्यापीठ पेटवून दिलं जातं तेव्हा तिथं किती मोठ्या प्रमाणातलं साहित्य नष्ट केलं गेलं असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। म्हणजे एखादा विचार आपल्या विरोधात आहे आणि त्याला आपण सामोरं जाऊ शकत नाही, समोर जाऊन लढूच शकत नाही, तर मग काय करायचं, तर असं पाठीमध्ये खंजीर खुपसायचं। कालांतराने 18व्या शतकामध्ये महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आले, त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये महिलांना शाळेत जाऊन शिकण्याची संधी मिळाली। जी स्त्री उंबऱ्याच्या आत होती, आता आपण जे गार्गी मैत्रीय वगैरे सगळ्यांची उदाहरणं देतो, पोटावर मोजण्यात सामान्य बहुजन समाजातले किती लोक होते तिथे शिकायला, जे की सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये येऊन शिकत होते, ज्याच्यामध्ये आपण अगदी प्रामुख्याने उल्लेख करतो फातिमा मॅडमचा, की त्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या त्यांच्यामुळे, किंवा बहुजनांच्या सोबत उच्चवर्गीय सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये येऊन बसत होत्या मुली। फक्त 6 मुलींपासून सुरू केलेली भिडेवाड्याची शाळा आज पूर्ण विश्वामध्ये त्याचा परिणाम आपण बघतोय। म्हणून मला म्हणावंसं वाटतं, अचंबित झाली दुनिया, अचंबित झाली दुनिया आज स्त्री कर्तृत्व पाहताना, अचंबित झाली दुनिया आज स्त्री कर्तृत्व पाहताना, स्मरतात तुला सावित्री आज प्रणाम करताना, स्मरतात तुला सावित्री आज प्रणाम करताना। अशा पद्धतीने जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी हा वारसा पुढच्या पिढीला दिला, त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या सभागृहामध्ये आहोत। समोर बसलेल्या असतील भगिनी काय किंवा मी काय, जर त्यांनी शिक्षण सुरू केलं नसतं, ज्योतिबांनी ही संकल्पना त्यांच्या मनात उतरवली नसती, साथ दिली नसती, तर आज आम्ही सुद्धा कुठेतरी पडद्याच्या आत बसलेले असतो। हे आपल्याला विसरून चालणारच नाही। असं म्हटलं जातं की जो व्यक्ती किंवा जी माणसं इतिहास विसरतात त्यांना भविष्यच नसतं मुली, सत्य आहे। आणि एवढ्या समाज सुधारकांनी जरी अशा पद्धतीनं
कालांतराने अनेक गोष्टी समाज सुधारणेसाठी केल्या, तरी सुद्धा आजही 21व्या शतकात आपल्याला तेच करावं लागतंय जे त्यांनी तेव्हा केलं होतं. हे आपलं दुर्भाग्य आहे. कारण आम्ही जेव्हा गावोगावी जातो तेव्हा अनेक मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहित करावं लागतं. अगदी लातूर पासून एक जवळच्या ज्या शाळेचा उल्लेख मी इथं करणार नाही, तो योग्य ठरणार नाही, परंतु त्या शाळेतली मुलगी जेव्हा तांड्यावरनं ऊसतोड कामगाराची जी मुलगी जेव्हा त्या शाळेमध्ये जाते, त्या शाळेचा काही दोष नाहीये, पण नाव टाळलेलं बरं. तांड्यावरनं मुलगी शाळेमध्ये जाते तेव्हा अगदी अनपेक्षितपणे तुकाराम मुलं तिच्या मागे लागतात. वारंवार ती त्यांना विरोध करत राहते. एक दिवस ती ठरवते की मला शाळेतच जायचं नाही. कुठे आहेत आपण? 21व्या शतकात आहोत. लातूर शिक्षणाची पंढरी समजलं जाते. आतापर्यंत आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणत होतो, आणि लातूर पासून एक 5-10 किलोमीटरच्या अंतरावर शिक्षणाची स्थिती जर अशी असेल तर आपण किती प्रगती केली, आपण किती विकास साधला, एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. विचार करायला आपल्याला भाग पाडणारी स्थिती आहे. कालांतराने आम्ही नारी बचत मंचच्या सगळ्या सदस्य त्यांच्या तांड्यावरच्या घरात गेलो, त्यांना समजावून सांगितलं. त्या शाळेत जाऊन शाळेच्या शिक्षकांना काही आणखी करू शकतो का आपण यांच्यासाठी मदत, अशा पद्धतीची बोलणी करून ते तिचं शिक्षण सुरू केलं. हे फक्त मी एक उदाहरण सांगितले, अशी अनेक उदाहरणं आहेत. मग स्त्रीचा विकास हा कुठून सुरू होणार आहे? खूप मोठ्या घरात जन्माला आली, गाडी घोडा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे तिचा विकास झाला का? तर नाही. वैचारिक क्रांती केली जी ज्योतिबांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी किंवा महात्मा बसवेश्वरांनी, गौतम बुद्धांनी, ही वैचारिक क्रांती जेव्हा आपल्या घराघरात पोहोचेल तेव्हा खरा तिचा विकास झाला असं म्हणता येईल. आता आपण बेसिक तरी बघितलं की स्त्रीचा विकास आपण कोणकोणत्या टप्प्यावरती बघतो. अनेक वेळा खूप शिकलेली मुलगी असते, खूप चांगलं घर बघून आई वडील देतात, तिला काहीतरी करायची इच्छा असते. मी नोकरी असं म्हणणार नाही, तिला काहीतरी करायची उर्मी असते. परंतु सासरच्या घरी असं म्हटलं जातं की घरामध्ये सगळं काही आहे, तू काम करायची गरज नाही, तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही. का? तुम्हाला कुठूनही आलेला पैसा चालतो, पण स्त्रीने कमावलेला पैसा चालत नाही का? आता कदाचित तुम्हाला ऐकताना असंही वाटत असेल की मॅडम काही पुरुष विरोधी आहेत की काय? नाही. सगळे जे चांगले थोडेसे माझ्यासारखे तुमच्यासारखे कुठेतरी काम करतायत, स्वतःचा आनंद मिळवतायत, स्वतःचं जगणं अगदी समृद्ध करतायत, अशा लोकांवर बोलण्यामध्ये काय पॉइंट आहे? काय अर्थ आहे अशाच लोकांची चर्चा करण्यामध्ये? जिथं उणीवा आहे, जिथं कमतरता आहे, जिथं संघर्ष आहे, अशा ठिकाणच्या जर गोष्टी आपण चर्चा केली तर त्याच्याहून मार्ग निघू शकतो. कदाचित उद्या कामतकर सरांना असं वाटेल की मॅडम तुम्ही आम्हाला सुचवा, 1-2 विद्यार्थिनींना काही मदत लागली तर आम्ही बँकेच्या वतीने त्यांना मदत करू. कारण आम्ही ज्या गावांमधून जातो तिथल्या गावातल्या मुलांची शिक्षण पैशा वाचून थांबतात. जेव्हा आपल्याकडे रेल्वेने पाणी आलं तेव्हा आम्ही रेल्वेने पाणी आलेलं फक्त आपल्या मोठ्या शहरांमधून पोहोचत होते, खेड्यामध्ये ते पाणी पोहोचत नव्हतं. तर आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे काढून त्यांना पिण्याचं पाणी पोहोचवलं 15 गावांमधून, जेवढे पण आम्ही सदस्य आहोत तेवढ्या लोकांनी. आणि आमच्या या संस्थेला TDS द्वारे फंडिंग मिळतं. त्यांना
2 लाखाचा निधी या कामासाठी आम्हाला पुन्हा पाठवला. म्हणजे आपण काहीतरी करतोय, धडपडतोय म्हणलं की मदतीचे हात थोडेसे पुढे येतात. आपण जर काहीच नाही केलं तर आणि उगीच वाट बघत बसलो आपण कुणीतरी यावं आणि आम्हाला मदत करावी, तर कोण करेल का? कोणीच नाही करणार. तसं ज्या ज्या ठिकाणी आपण जातो आणि जिथं आपल्याला असे काही अडचणी समस्या दिसतात, त्या जर समस्या आपण इतरांसमोर मांडल्या नाही तर त्यांना थोडीच माहिती असणार. आता मला नाही वाटत की इथं सभागृहात बसलेल्या कोणाला नारी प्रबोधन मंचच्या कामाची काही कल्पना होती. शक्यता कमी आहे कोणाला? ही संस्था गेली 40 वर्ष लातूरमध्ये सातत्याने काम करते. म्हणजे आपले खूप व्याप आहेत, आपल्याकडे खूप खूप कामं आहेत, त्याच्यातून आपल्याला दुसरीकडे थोडंसं लक्ष द्यावं हे आव्हानच होतं, त्यात दोष कोणालाच नाहीये. परंतु असे काही प्रसंग असतात की ज्याच्यामधून आपण या पद्धतीनं चर्चा केली तर मार्ग निघू शकतो. तांडेवरच्या 2 मुली की ज्या कधीच लातूरला आलेल्या नव्हत्या, अशा मुलींना नारी प्रबोधन मंचच्या अंतर्गत बाल पंचायत गट चालतो, युवक युवती शिबिर चालतात आणि महिलांचे गट, महिला मेळावा वगैरे भरतो आणि अशा पद्धतीने हे प्रोसेस असते. त्याच्यात त्या आल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांनी जर्मनीच्या लक्झमबर्ग पर्यंतची झेप घेतली. आता त्या दोघी जणी खूप चांगल्या पद्धतीने, एक शिक्षिका आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये, बबिता आणि रोहिणी. बबिता असते कोकणामध्ये अधीक्षक म्हणून ती काम करते पालघरला, की त्यांना तांड्यातून कधी लातूर पर्यंत सुद्धा यायला मिळालेलं नव्हतं. मग या अशा महिलांचा, अशा मुलींचा जर विचार केला तर मग महिला दिनाचं वेगळं असं काहीतरी महत्व आपल्याला समजायला लागतं. कारण महिला दिन आहे म्हणून खरं तर हे दिन का असतात, हे दिवस का आपण साजरे करतो, तर त्या काहीतरी उणिवा आहेत, त्याच्यामध्ये आणखी प्रोग्रेस होणं गरजेचं आहे. जसं आता त्या ताईंनी सांगितलं इतिहास, न्यूयॉर्कचा इतिहास सांगितला, त्या महिलांनी काय संघर्ष केला, सिलाई मशीन काम करणाऱ्या त्या महिला, कामगार म्हणून काम करणाऱ्या महिला. पण आम्हाला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं मानधन मिळालं पाहिजे. आम्हाला कमी मानधन मिळतं, ते बरोबरीने मिळालं पाहिजे. आजही तुम्ही गौंडी जे काम करतात त्यांना विचारा, गौंडी जो असतो जिथे पुरुष काम करतात त्या पुरुषांना मानधन जास्त असतं आणि महिलांना मानधन कमी असतं. आणि विशेष म्हणजे पुरुष लोक चहा पाणी करायला असं इकडं तिकडं जाऊन येतात, मध्ये चक्कर मारून येतात. त्या बिचाऱ्या महिला आल्यापासून काम करत असतात, थोडं काही जेवणासाठी थोडेसे विसावतात आणि परत जेव्हा त्यांचा कामाचा वेळ होईल तेव्हाच त्या तिथून निघतात. म्हणजे कशाच्या आधारावर हे सगळं श्रेष्ठत्व ठरवलेलं आहे? आपल्या घरातही तेच असतं बऱ्यापैकी. आपण आता शहरी भागात राहतो त्यामुळे आपल्याकडे सगळं बदललंय, आपल्याला याचं काही वाटत नाही. आपले घरातले जे पुरुष लोक आहेत ते आपल्याला छान मदत करतात. आपण समानतेच्या याच्यावरती काम करतोय, घरात पण मदत करतात, बाहेर पण संधी देतात, बाहेरचं पण आपलं जग ते स्वीकारतात. पण हे सगळं आपल्यासाठी आहे ना, ज्यांना हे मिळत नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि जरी आपण एकूणच सर्व स्तरावरच्या महिलांचा विचार केला तर महिलांचा विकास त्याच्यामध्ये आला तो आरोग्याबाबतचा, शैक्षणिक दृष्टिकोनाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, आरोग्याचा जसा धरला तसा आर्थिक पण आहेच आहे. आर्थिक म्हटलं की आपण म्हणतो नोकरी केली आर्थिक विकास झाला, ती कमवायला लागली. पण अनेक अशा महिला आजही आहेत
की ज्या मोठ्या मोठ्या पदांवरती काम करतात, परंतु त्यांचं ATM कार्ड, बँकेचे सगळे कागदपत्र नवरोबाच्या हातात असतात. जे काही करायचं ते करतात, ATM ला ते जातात, पैसे काढून ते आणतात, काय त्या पैशाचं करायची विल्हेवाट लावायची ते लावतात. ही महिला फक्त आनंदी असते की बाबा त्या करतायत ना ते. नाही, विश्वास चांगलाच आहे, एकमेकावर विश्वास असावाच आहे, तीही गोष्ट खूप चांगली आहे. पण जेव्हा मग तिच्यावर वेळ येते आणि अपघाताने काही झालं, काही नको ते घडलं आयुष्यामध्ये, तिला काही माहित नसतं नवऱ्याने कुठं पैसा किती गुंतवलाय किंवा काय झालंय. माझ्या जवळच्या नातेवाईकांचं असं झालं, दोघंही नोकरी करणारे आणि शेअर्स मध्ये पैसे गुंतवले, कुठल्या बँकेमध्ये ठेवले, कुठं प्लॉट घेतले, काय काय केलंय. पुसटशी सुद्धा कल्पना बायकोला द्यावी वाटत नाही नोकरी करणाऱ्या. आता आपण त्या खेड्यातल्या बायकांच्या किंवा ज्यांच्यापर्यंत सुविधाच पोहोचल्या नाही, ज्यांच्यापर्यंत शिक्षणच पोहोचलं नाही, तिथून तर आपण बाहेर आलो. आता आपण आपल्या वर्तुळातलं बोलू, आपल्या परिघातलं बोलू. ती शिक्षिका, तरी सुद्धा त्यांना वाटलं नाही की तिला काहीतरी शेअर करावं, आणि काही कारणाने त्यांची तब्येत बिघडली, वाटलं नव्हतं पण ते त्यात गेले. मोठा प्रश्न होता त्या महिलेसमोर की आता करायचं काय, काहीच माहिती नाही. तुमच्या नवऱ्याचं नाव जर त्या प्रॉपर्टीवर असेल तर तुम्ही त्याच्या बायको आहात, तुम्ही तुमची मुलं जी आहेत ती त्यांचीच मुलं आहेत, हे सिद्ध करावं लागतं कोर्टात जाऊन. आणि ते तितकं सोपं नाहीये. त्याची कागदपत्रांची पूर्तता करता करता तिची वाट लागते. पैसे इतके खर्च करावे लागले तिला की तिला असं वाटलं की मी माझी ही प्रॉपर्टी नाहीच आहे म्हणले असं तर बरं झालं असतं. जिथं नवऱ्याचं नाव होतं तिथं स्वतःचं नाव लावायचं. तसं तर वारसा हक्काने नवरा गेल्यानंतर बायकोचं नाव आपोआपच लागायला पाहिजे, पण तशी तरतूद पण केलेली पाहिजे. जर तुम्ही कागदपत्र व्यवस्थित नसतील बनवली तर ह्या अशा अडचणी येतात. आणि जेव्हा महिला अनभिज्ञ असतात तेव्हा तर त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगरच उभा राहतो. आता या कार्यालयामधून जाणं काय असतं हे इकडच्या मंडळींना खूप चांगलं माहिती. एखाद्या ऑफिस मध्ये जाऊन कागदांची पूर्तता करणं हे काम किती अवघड असतं, कारण सगळी कामं हेच करत असतात, आपल्यापर्यंत काहीच येत नसतं. पण जेव्हा यांचा आधारच नसतो आपल्याला तेव्हा काय करायचं. आणि म्हणून महिलांना मी नेहमी जागरूक करते की घरात जेही तुमच्या घडतं त्याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. जर संसार दोघांचा आहे, असं म्हणतात परंपरेने की रथाची दोन चाकं, एक चाक महिला एक चाक पुरुष. मग एक चाक जर एवढंच सगळंच अज्ञानी आणि अनभिज्ञ असेल तर रथ नीट पळेल का? नाही ना पळणार. रथ जर चांगला वेगात आपल्याला दौडायचा असेल पुढे तर दोघांनाही त्याची कल्पना असणं गरजेचं. बऱ्याच वेळा शहरांमधून जेव्हा आम्ही अशा पद्धतीची भूमिका मांडतो तेव्हा ज्या सुशिक्षित महिला असतात त्या अशा गोष्टींना स्वीकारत नाही की अशी स्थितीच नाहीये, कारण त्यांचं परिवेश तेवढे. त्या मोठ्या घरात जन्माला आल्यात, त्या मोठ्या घरात लग्न होऊन गेल्यात आणि त्यांच्यासाठी सगळं वेल सेटल्ड, अगदी सगळंच व्यवस्थित आहे. तेव्हा त्याचं काही कारणच नाही ना समजायचं. पण सामान्य स्त्रियांनी कसं जगायचं, सामान्य लोकांनी कशा पद्धतीनं 21व्या शतकात स्वतःचं कुटुंब हे पुढं नेलं पाहिजे याच्यासाठीच हे बोल. आणि याच्यातून मग स्त्रीच्या आरोग्याची गोष्ट आली. स्त्री काय करते तर आयुष्यभर फक्त सोबत असणाऱ्या लोकांची काळजी करते. मग ते सासू सासरे असतील, आई वडील असतील, मुलं असतील, नवरा असेल, अन्य कोणी सदस्य असतील, पण ते स्वतःची काळजी करत नाही. सकाळी लवकर अरे त्यांना गोळ्या घ्यायच्या, त्यांनी खाल्लं पाहिजे. पण तिच्यावर जेव्हा गोळ्या घ्यायची वेळ येते तेव्हा तिला तेही लक्षात येत नाही की आता आपण पण खाल्लं पाहिजे. ती मग काय करेल, तर जाऊ दे
काळजी घेते, होऊन जाते माझं, परत काही करता येईल का, हे नाही झालं पाहिजे. आरोग्याची काळजी ही चांगल्या पद्धतीने घेतलीच गेली पाहिजे, तरच ती उत्कृष्टपणे स्वतःच्या कुटुंबासाठी तरी राहू शकेल. तिचं कार्यक्षेत्र आहे, त्याच्यात पण ती चांगली प्रोग्रेस करू शकेल. त्याच्यामुळे स्त्रियांनी आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी सामाजिक असलं पाहिजे. सामाजिक होणं म्हणजे काय, तर सामाजिक भान आहे. हे सामाजिक भान कशातून येतं, तर वाचनातून येतं, समाजामध्ये एकत्रित राहण्यामुळे येतं. समजा तुमची सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेतले जातात, जसा हा कार्यक्रम आपल्या बँकेने आयोजित केलाय. तर अशा कार्यक्रमांमधून जेव्हा तुम्ही एकत्रित येता तेव्हा काहीतरी विचारांची देवाणघेवाण होते. जेव्हा तुम्ही अनेक पुस्तकं वाचता त्यातून अनेक विचारांची उकल तुम्हाला व्हायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्यावर एखादं संकट आलं तर ते संकटाला सामोरं कसं जायचं याची कल्पना आपल्याला येते. असं कुठंच नसतं की या कुटुंबात या स्थितीला असं सामोरं तुम्हाला जायचं, असं नसतं कुठं लिहिलेलं. पण ही जाण, हे समाजभान आपल्याला स्वतःला अवगत करून घ्यावं लागतं, तरच आपण त्या दृष्टीने सक्षम बनू शकतो. आर्थिक दृष्टीवर तर आत्ताच प्रकाश टाकला मी की स्त्रीनं आर्थिक असणं म्हणजे नोकरी करणं इतकंच नाही, तर त्या आर्थिक व्यवहारामध्ये सहभागी असणं सुद्धा आहे. तर अशा पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व जर चौफेर फुलवायचं असलं तर आपण सहचार्याच्या भूमिकेमध्ये संसार केला पाहिजे. आता ही सहचार्याची भूमिका म्हणजे काय, तर दोघांचा सहभाग, प्रत्येक निर्णयामध्ये दोघांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये निर्णय फक्त पुरुष घेतात, स्त्रीला सांगितलं जातं किंवा काही वेळा सांगितलं सुद्धा जात नाही. एखादी गोष्ट घरामध्ये करायची आहे तर त्यासाठी घरातल्या सर्व सदस्यांनी बसून बोललं पाहिजे. समजा तुमची मुलं जर थोडीशी कळत्या वयाची आहेत तर त्या मुलांना सोबत घेऊन बसलं पाहिजे, तर त्यांना तो संस्कार मिळणार आहे की ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे त्यांचं कुटुंब अशा पद्धतीनं सोबत घेऊन निर्णय घेतील. अनेक वेळा असं होतं की नवरा म्हणजे जे काही प्रमुख घरातले असतात, नवरा म्हणूनच नाही तर कोणी सासरे असतील किंवा मोठे दीर असतील किंवा नवरा असेल, ते त्यांचा निर्णय घेऊन रिकामे होतात आणि मग त्याचे बाकीच्या गोष्टींना कशाचीच काहीच कल्पना नसते. त्याचे काय चांगले परिणाम होणार आहेत तेही माहीत नसतात, त्याचे काय वाईट परिणाम होणार आहेत तेही माहीत नसतं. तर याच्यासाठी सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाचं मत घेऊन मग त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब घरातला प्रमुख करू शकतो. प्रत्येक वेळी समोरच्याचं ऐकलंच पाहिजे असंही नसतं, पण मत मांडायचा अधिकार, जसं तुम्हाला 18 वर्ष झाल्यानंतर मत मांडायचा, मतदान करायचा अधिकार असतो, तसंच 18 वर्षाच्या आपल्या लहान मुलाला सुद्धा, म्हणजे घरातला तो लहान असतो सगळ्यात, पण त्याला ते मत मांडायचा अधिकार आपण शिकवला पाहिजे. अनेक वेळा मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना सांगत असते की घरामध्ये जेव्हा सासू आणि सून म्हणजे त्यांची आई आणि भाऊजाई यांचं भांडण होत असतं आणि ही मुलं कुठली भूमिका घेतात त्याच्यामध्ये, मी बऱ्याच वेळा विचारते मुलांना की काय भूमिका घेता तुम्ही याच्यामध्ये. काही गुपचूप कपडे आणि कोणी बाहेर निघून जा, ही भूमिका असते त्यांची. ही नसली पाहिजे. जर आपल्या घरामध्ये कोणा दोघांचा वाद चाललाय तर त्याच्यातल्या दोघांनाही शांत करून काय योग्य काय अयोग्य याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि जर तुम्ही हा अधिकार आहे जे आपल्याला वाटतंय की नाही बाबा ठीक आहे, वापरू शकतो आपण तो अधिकार. घरामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्धच घडतात, हे अगदी ठामपणे सांगते. मग ते कुठल्याही स्तरावरचं घर असेल, निम्न मध्यमवर्गीय असतील, वर्गीय उच्चवर्गीय असतील किंवा अगदी निम्न स्तर असेल, मध्यम वर्ग असेल, कुठलाही वर्ग असू द्या, पण तिथं
नाही म्हणण्याचा अधिकार तिनं वापरला पाहिजे. तो तिचा अधिकार आहे हे सुद्धा भान येणं गरजेचं आहे. अनेक वेळा मुली जेव्हा करिअर करायचं म्हणतात लग्नानंतर अनेक वेळा अडवलं जातं. आता बऱ्यापैकी चांगली स्थिती आहे, पण तरी सुद्धा अनेकांना अडवलं जातं. पण त्या जेव्हा त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकतात तेव्हा त्या कुठेतरी पोहोचलेल्या असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. मी ग्रॅज्युएशन करून लातूरमध्ये आले लग्न करून. पश्चिम महाराष्ट्रातून आले त्यामुळे बऱ्यापैकी सामाजिक भान होतच. सातत्याने होणारे कार्यक्रम सांस्कृतिक असतील व्याख्यानं असतील सगळ्यामध्ये भाग घ्यायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढं असलं पाहिजे, आपण केलं पाहिजे काहीतरी ही वृत्ती होती. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी समाजात वावरायची सवय. लग्न होऊन मराठवाड्यात आले, काळजी वाटत होती घरच्या. तसं म्हटलं तर माझं सासर पश्चिम महाराष्ट्रातलंच आहे, परंतु मुलगा इथं नोकरी करत होता ना. माझे मिस्टर महेश राजमाने बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजला ग्रंथपाल होते. ते आता गेल्या वर्षी रिटायर झाले. आणि इथं आल्यानंतर मग ते आजूबाजूच्या सगळ्यांच्या वागण्याच्या पद्धती वगैरे बघून मला थोडंसं म्हणजे वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं आहे. 94 सालची गोष्ट सांगते मी, आत्ताची नाही. अक्षरशः माझे एवढे लांब सडक केस होते, पण ढोपराच्या खाली केस असू नये म्हणून शेजारच्या आजीनं उमऱ्यावर बसून माझे केस कट केले. याला काय म्हणावं. मी नवीन होते, मला नाही म्हणता आलं नाही. जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा त्यांनी मला रागवले की तुला काय करायचं होतं हे सगळं करायला, तू नाही म्हणायला पाहिजे होतं. पण बऱ्यापैकी सगळं शेजारी पाजारी आपलंच कुटुंब असतं ह्याच वातावरणात वाढलेली आहे. माहेरही तसंच आहे. बाजूले हे माहेरचं आडनाव आहे माझं. जे स्वातंत्र्य सैनिक होते माझे पंजोबा 15 वर्ष सातत्याने नगराध्यक्ष म्हणून पंढरपूरचे त्यांनी काम केले. तर सगळं जो समाज आहे ते आपलं कुटुंब आहे याच भावनेने वाढलो आम्ही. त्यामुळे शेजारची आजी आहे तिला नाही कसं म्हणायचं. पण मग तेव्हा कळलं मला की आपण नकाराचा अधिकार वापरला पाहिजे. आणि तिथून पुढे मग असं चालू झालं माझं की माझं इथं कुठं सांस्कृतिक कार्यक्रम होतात का, त्यावेळेस बऱ्यापैकी होत नव्हते. क्वचित कुठेतरी व्हायचे की ज्याचा जसं आता मी म्हणाले आपल्याला की या कामाचा आपल्याला काही अपरिचय असण्याचं कारण नाही. फील्ड वेगळं असतं, कामं वेगळी असतात, व्याप वेगळा असतो. तसं माझ्यापर्यंत ते काही पोहोचत नव्हतं. शिकायचं ठरवलं पुढं, कारण शिकायचं मुलीला शिकायचंय आणि तुम्ही ते शिकवलं पाहिजे या अटीवर लग्न केलं होतं. ती अट ठेवली होती. तरी पण चिंता, पोरीला शिकायचं फार वेळ आहे. ही जर एकदा शिक्षणात पडली तर पोरं बाळ होऊ द्यायची नाही परत. जे कुठल्या गोष्टीला फेस करायला लागतंय बघा. प्रचंड विरोधामध्ये मी बीएडचा फॉर्म भरला. घरातल्यांना वाटत होतं की हिनं घरात बसून आरामात जगावं, आपल्याला पैशाची काही कमी नाहीये, मस्त आरामात जगणं काय कमी आहे. आणि त्याच्या विरुद्ध स्वभाव माझा होता. मला समाजात वावरायची सवय होती. तुम्ही किती दागिने द्या, किती साड्या द्या, किती काही करा, मला त्याची काही किंमत नव्हती. मला हा फॉर्म भरायचा आहे, मला ही परीक्षा द्यायची, मला या कार्यक्रमाला जायचंय. आणि 1 वर्षाच्या विरोधानंतर ते सकारात्मक रूप आलं. 1 वर्षानंतर बीएड केलं, त्याच्यानंतर कितीतरी वर्षाचा गॅप नंतर एमफिल केलं, त्यानंतर कितीतरी वर्षाचा गॅप जेएसएम केलं, त्यानंतर कितीतरी वर्षाचा गॅप पीएचडी केलं. वयाच्या 21व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न वयाच्या 50ला पूर्ण झालं. विचार करा, मी तिकडे नाहीये इकडे आहे तरी सुद्धा
तशाच नसतात हो, जगण्यातले अनुभव असतात ते, म्हणून इतकं परखड येतं. म्हणजे मुलाला म्हणजे तू हा फॉर्म भर, हे शिक, बसल्या ठिकाणी चहा नाश्ता सगळं काही. आणि मुलीचं म्हटलं की आता स्थिती खूप बदलली. आता 94 साल राहिले नाही. आता मुली 10वी 12वी झाल्या की शिक्षणासाठी दूर चाललेल्या आहेत. शहरातल्याबद्दल बोलते ना, आपला परीघ बदललाय. मगाशी सांगितलंय मी की तो परीघ बोलून झालाय आपला की जिथं अजूनही अभाव आहे. आपण आता त्या परीघावर बोलतोय की जिथं थोड्याफार सुखसुविधा आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. इथं बसलेल्या प्रत्येकच महिलेला तिच्या आयुष्यातला संघर्ष वेगळा आहेच, नाही असं नाही. परंतु या सगळ्या गोष्टींना एक सकारात्मकतेने तोंड दिलं पाहिजे. स्वतःच्या अधिकारांचा वापर कसा केला पाहिजे, तसं स्वतःच्या कर्तव्याचं भान सुद्धा असलं पाहिजे. असं नाही की महिला दिन आहे म्हणून सगळ्या अधिकारावरच बोलायचंय, महिला दिन आहे म्हणून सगळं छान छान बोलायचंय. तर महिला म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती सुद्धा आपण वेळेवर पूर्ण करणं आपलं कर्तव्य, त्याला सूट नाही. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीनं समाजामध्ये जगू, अशा पद्धतीनं आपण समाजामध्ये वावरू, तेव्हा कुठं समृद्ध समाज घडणार आहे. तेव्हा कुठं सर्वत्र थोडस अलबेल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे असं घडण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते. कारण मी कुठेतरी कॉलेजमध्ये असताना वयाच्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना कोणाचं तरी व्याख्यान ऐकलं होतं आणि त्याच्यात ऐकलं होतं की पीएचडी कशा पद्धतीनं करायची किंवा काय असतं पीएचडी करण्याचं जे काही आहे. मी ते स्वप्न बघितलं. तसं आता अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून आपण वेगळा संदेश घेऊन जाऊ शकतो. संदेश फक्त माझ्याकडून जाणार आहे असं नाही, मी इथं प्रमुख अतिथी आहे म्हणून. आता ज्या दोघा ठिकाणी आपलं इथं मत मांडलं त्याच्यातूनही अनेक संदेश आपण घेतलेलेच आहेत. आपण प्रत्येकाकडनं शिकत असतो. प्रत्येक जण, छोटा मुलगा सुद्धा आपल्या घरातला आपल्याला बरंच काही शिकवून जातो. साधी गोष्ट, एक शेवटचा टप्पा बोलते आणि थांबते. कोरोना काळामध्ये किती अवघड स्थिती होती, किती मानसिक स्थिती आपली विचित्र होती, सगळं भयग्रस्त होतं. आणि त्या काळामध्ये मला ऑनलाईन वेबिनार करायचे होते. मोबाईलचं तेवढं ज्ञान नव्हतं, फक्त आपलं फोटो इकडे तिकडे पाठवणे आणि मोबाईल घेणे, बाकी थोडंफार बघणे, असं. एवढं फेसबुक वगैरे पण इतकं काही वापरत नव्हतं. परंतु त्या काळाने मला हे शिकवलं. आणि हे शिकण्यासाठी माझ्या मुलीनं याची मला ही ट्रेनिंग दिली. ती माझी गुरु झाली. म्हणजे बघा कोणाकडनं आपण काय शिकू शकतो. ज्या मुलांना आपण आई म्हणून वाढवतो ते आई म्हणून आपला गुरु म्हणून आपला स्वीकार करतात, त्या मुलांना सुद्धा आपण गुरु म्हणून स्वीकार करू शकतो ना. आणि नुसती वेबिनार, सेमिनार, कॉन्फरन्सेस केल्या नाही तर मी स्वतः आयोजित केल्या त्या काळामध्ये. इतकंच नाही तर YouTube चॅनल चालू केलं. YouTube चॅनलच्या माध्यमातून अनेक पुस्तकांवर बोलू काही सारखे आम्ही प्रोग्राम घेतले. शब्दांकित साहित्य मंच हे आमचं वेगळं साहित्य व्यासपीठ चालतं. आणि त्या विचार मंचावरती आम्ही कवी संमेलनं घेतो, पुस्तकावरच्या चर्चा घेतो, व्याख्यानं असतात, परिसंवाद असतात, प्रकाशन सोहळे असतात. आणि मग या गोष्टी बाहेरच्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत किंवा बाहेरगावचे लोक आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजेत, याच्यासाठी ऑनलाईनची सुविधा आम्ही ठेवली. आणि आज अनेक कार्यक्रम आम्ही केले. या अशा वातावरणातून त्या काळामध्ये इतके लोक बाहेर पडले. अनेकांचे फोन आले की आपल्या या कार्यक्रमांमुळे आम्ही थोडे तरी चांगला वेळ घालवत आहोत. कारण मनात सारखी मृत्यूची भीती होती. शेजाऱ्याशी सुद्धा बोलायला आपण जात नव्हतो. दारं बंद, खिडक्या बंद आणि आपण आपल्या घरात असणाऱ्यांना सुद्धा जर कोरोना झाला तर त्यांना सुद्धा आपण भेटू शकत नव्हतो. अशी ही विचित्र स्थिती होती. आणि या सगळ्यातून सकारात्मकतेने बाहेर काढायला हे तंत्रज्ञान उपयोगी पडलं. किती सुंदर
सुंदर गोष्ट होती. म्हणजे आपण शिकायचं काय, आपण घ्यायचं काय हे आपल्यावर असतं. आणि म्हणून एक शेवटचा संदेश असा देईल की एक सकारात्मकता जर आपण आपल्या सोबत ठेवली विचारांमध्ये तर आपण सगळीकडे चांगल्या गोष्टींचा शोध घेऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतो. जसं या कार्यक्रमाला येताना मला असं वाटलं होतं आता वेळ झालाय थांबावं, जाऊ नये आता कार्यक्रमाला, कदाचित तयारी नसावी, पण एक सकारात्मकता होती की ठीक आहे चला त्यांनी आयोजन केलंय ना तर आपण थोड्या वेळासाठी तरी जाऊया. आणि पहा प्रचंड तुम्ही सगळेजण उपस्थित आहात इथं, तर ही सकारात्मकता जी आहे ती शेवटपर्यंत सोडायची नाही आणि तर आपण चांगल्या उद्देशापर्यंत, चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. एवढंच बोलते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. वेळ खूप झाल्यामुळे मी कविता घेतल्या नाही. तुम्हाला जर कविता ऐकायची असतील तर पुन्हा एकदा निमंत्रित करा. धन्यवाद मॅडम. खूप छान मुलाचे मार्गदर्शन आज या ठिकाणी आपल्याला मिळाले. धन्यवाद. यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कामतकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी एक कविता इथे सादर करावी. सर म्हणतायत की कविता, खरं तर मी आज म्हणाव्या अशा 2-3 कविता अशा काढल्या होत्या, परंतु आता एकच म्हणणार आहे तर आईवरच म्हणते. ज्या कवितेने अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं अशी ही कविता. मोठं आई घास फिरवत असताना मी मान फिरवत होते. आई घास भरवत असताना मी मान फिरवत होते. ती धावली माझ्या पाठी, मी तिला पळवत होते. आई घास भरवत असताना मी मान फिरवत होते. ती धावली माझ्या पाठी, मी तिला पळवत होते. आनंदाने मुष्टे काढलेले पुसत, आनंदाने मुष्टे काढत सांडलेले पुसत, कौतुकाने रागे भरून खाऊ लागतं असं सांगत. आनंदाने मुष्टे काढत सांडलेले पुसत, कौतुकाने रागे भरून खावं लागतं असं समजावून सांगत. नजर लागू नये मला, नजर लागू नये मला म्हणून उरलेले 4 घास, नजर लागू नये मला म्हणून उरलेले 4 घास तिच्याही न कळत खाऊन टाकत, तिच्याही न कळत खाऊन टाकत. आता आता मी करते सवरती, आता मी करते सवरती आणि एक दिवस आईला भरवण्याची वेळ माझ्यावर. आता मी करते सवरती आणि आईला भरवण्याची वेळ माझ्यावर. तिच्या अंगावर सांडलेले पुसताना, तिच्या अंगावर सांडलेले पुसताना डोळ्यात तिच्या विषण्णता, अंतर्मन अगदी खचले. तिच्या अंगावर सांडलेले पुसताना डोळ्यात तिच्या विषण्णता, अंतर्मन अगदी खचलेलं. 4 घास भरवायचे राहिलेले खाऊ शकले नाही मी तिचे. 4 घास भरवायचे राहिलेले खाऊ शकले नाही मी तिचे. नाही उदात्त होता आलं मला, नाही उदात्त होता आलं मला तिला नजर लागू नये म्हणून. नाही उदात्त होता आलं मला तिला नजर लागू नये म्हणून. तिचे उरलेले 4 घास, तिचे उरलेले 4 घास तिच्याही न कळत खाता आले नाही मला. तिचे उरलेले 4 घास तिच्याही न कळत खाता नाही आले मला. काळजीचा सूर व्यक्त होण्या इतकं मोठं, काळजीचा सूर व्यक्त होण्या इतकं मोठं होताही आलं नाही मला, होताही आलं नाही मला. धन्यवाद.
आवश्यकता होती. यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कामतकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ठिकाणी झालेल्या मॅडम राजमाने बाजूले मॅडम आणि कार्यक्रम होईल का नाही अशी शंका थोडीशी मनात असताना पण एवढ्या बहुसंख्येने आपण आलेले सर्व माझे सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय, गेल्या वर्षी आपण हा कार्यक्रम सुरू केला होता किंवा गेल्या वर्षी होतं आणि यावर्षी तो चालू ठेवावा असा विचार मनात आला आणि काल माझे सहकारी सगळे या ठिकाणी होते. इथे लातूर शहरातले शाखाग्रस्त असतील पण माझे सहकारी, त्याचे विचार बोलून दाखवला. त्यांनी लगेचच त्या बाबतीत सकारात्मकता दर्शवली आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम होतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचं एक औचित्य एक चांगलं आहे की राजमाने मॅडम सारख्या एका प्रतिक्रिय अशा सामाजिक भान असणाऱ्या आणि इतर त्यांच्याकडं त्यांचा जर तुम्ही बायोडाटा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की एक स्त्री काय काय करू शकते. म्हणजे अशा प्रकारच्या आपल्याला आज प्रमुख पाहुण्या मिळाल्या आहे. खरंच आपलं खूप भाग्य आहे. मी त्यांच्या बायोडाटावरून 2-3 नजर फिरवली. वयाच्या 50व्या वर्षी जसं त्यांनी सांगितलं की PhD केली. त्यांनी म्हणाले की बाबा माझं वय आता झालं होतं पण मी सांगू इच्छितो की स्वप्नांना कधीच वय नसतं. आपल्या स्वप्न पूर्ण व्हायला वयाचे कधीही असू शकत नाही, नसली पाहिजे. फक्त ते आपण स्वप्न बघितले पाहिजे. जर आपण स्वप्न बघितले तर ते निश्चितपणे पूर्ण होतात. तसंच मॅडमच्या एकंदर बायो त्यांचे 5 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी आता एक छानशी कविताही आपल्याला म्हणून दाखवली आणि त्यांचे YouTube चॅनलवरती 400पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत. आणि मला वाटतं एक अतिशय प्रोफेशनल अशा प्रकारच्या अशा वक्त्या आपल्याला घरगुती कार्यक्रमासाठी लाभल्या हे आपल्याला धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अनेक जण या ठिकाणी बोलून गेले. आपल्या 2 ताई या ठिकाणच्या बोलल्या, त्यांनी पण याच्या कार्यक्रमाला आपल्याला शोभा आली आणि आपण जे सर्वजण उपस्थित राहिला त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला खूप शोभा आली. कार्यक्रमाला अध्यक्ष आणि समारोप मी दोन्ही करतोय कारण पुन्हा आभार प्रदर्शनाचा वेगळा औपचारिकता नसली पाहिजे कारण हा आपला घरगुती कार्यक्रम. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो इतिहास सांगितला जातो त्याच्यामध्ये भारताचा इतिहास त्या मानाने खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही ऐतिहासिक काळापासून जर आला ठीक आहे, प्रत्येक समाजामध्ये काही ना काही हे त्याच्यामध्ये दुर्गुण असतात. तसे दुर्गुण आपल्याही समाजामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये होते. परंतु त्याच्यावरती ज्या वेळेस गरज निर्माण झाली त्या वेळेस बदल आपण करून घेतले. इतका आपला हा संस्कृती आणि समाज लवचिक आहे. त्याप्रमाणे आज जर आपण बघत असू तर आज स्त्रीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी तर घेतलेलीच आहे हे आपण वारंवार बघतोय. त्याचबरोबर आज ज्यावेळेस इंदिरा गांधींचा उदय या देशामध्ये झाला त्यावेळेस राजकारणामध्ये जे स्थान स्त्रियांना नव्हतं तेही इंदिरा गांधींच्या रूपाने मिळालं. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल तर राजकारणात पण एक महिलांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. आपल्या राष्ट्रपती ज्या होत्या प्रतिभाताई पाटील त्या मराठी होत्या, महाराष्ट्रीयन होत्या आणि तिथपर्यंत जायची सुद्धा महिलांची जी होती ती इच्छा ती या निमित्तानं पूर्ण झाली. आज देशाचं अर्ध खातं त्या निर्मला सीतारामन मॅडम सांभाळत आहेत. त्याच्या त्यांनी संरक्षण खातं सांभाळलेलं आहे. म्हणजे आज कुठलंही क्षेत्र असं नाहीये की त्या क्षेत्रामध्ये महिला सक्सेसफुल झालेली नाही किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त सक्सेसफुल या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये झाल्यात. त्याच्या मागचं कारण म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट जी आहे ते मन लावून करत असतात आणि त्यांच्या अंगी एक वेगळं परमेश्वराने देणगी दिलेली आहे. त्या देणगीचा वापर करूनच त्या सगळ्या गोष्टी एकदम पूर्ण करत असतात. आणि ज्यावेळेस असा काही आपल्या घरात सुद्धा एखादा कार्यक्रम असतो किंवा एखादा कटू प्रसंग घडतो त्यावेळेस स्त्रीच घराला सावरत असते. कारण पुरुषाला ती सहनशक्ती दिलेली नसते किंवा ती उपजत नसते. त्यामुळं या स्त्रिया आहेत त्या आपण नेहमी 12 महिने त्याचा सन्मानच करत आलो. आता एक दिवस जरी असला तर तो फक्त व्यक्त व्हायचा दिवस आहे. इतर अव्यक्त दिवस आपण 364 साजरे करतच असतो. मॅडमने सकारात्मकता सांगितली. मॅडमने जो काही त्यांचा विषय होता तो परिगणित विषय होता. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की तुम्ही चांगले आहातच परंतु तुम्ही चांगले असलेल्या लोकांनी बाहेरच्या परिगणित विचार करा आणि त्यातले जे काही तुम्हाला असे लोक सापडतील त्यांना जर तुम्ही बदलायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं तो महिला दिनाची यशस्वी आपण अंमलबजावणी केली
अशा पद्धतीने होईल. आजच्या या कार्यक्रमासाठी मॅडम आपण वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपली जी विनंती आहे तुम्हाला पुन्हा बोलवा, निश्चितपणे आम्ही तुम्हाला बोलू आणि आम्हाला तुम्हाला बोलवायला पण आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. या कार्यक्रमाचे संयोजन केलेल्या आमच्या शिंदे मॅडमचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं, कारण त्यांनी पूर्णपणे 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित तर केला, परंतु त्याचबरोबर बाहेर महिला बचत गटांचे जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम पण त्यांनी अटेंड केले. गेल्या 1 तारखेपासून आपण हे महिला बचत गटाचे कार्यक्रम आपल्या बँकेमार्फत आयोजित करत होतो. 1 तारीख ते 7 तारीख आमचे सगळे शाखा व्यवस्थापक त्यामध्ये खूप बिझी होते. आज सुद्धा आज जे सगळे घेऊन आले ते आज कुठेतरी बाहेर दौऱ्यावरती होते, त्यातून वेळ काढून या ठिकाणी आले, त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याबद्दल मी मॅडमची दिलगिरी व्यक्त करतो, कारण की फील्डवरून डायरेक्ट घरी येऊन मग त्यांना इकडे यायचं होतं, त्यामुळे थोडासा उशीर जर झाला असला तरी देर सही लेकिन अंधेर नाही असं म्हणतात, त्याप्रमाणाचा हा कार्यक्रम चांगल्यापैकी आपला सफल झालेला आहे असं मी समजतो. सर्व संबंधित जे कोणी माझे सहकारी असतील त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व महिला कुटुंबातले आमचे जे आहेत त्यांचे आभार आणि मॅडमचे विशेष आभार. आणि 2 जे आपले प्रमुख पाहुणे होते यशमाने सरांच्या घरचे त्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं संयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद.